सो आपला असा एक गोड गैरसमज आहे की आपल्याला प्रदूषण फक्त ट्रॅफिकमध्येच मिळतो, पण हे खरं नाही आहे. प्रदूषण आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. PFAS कुठून आपल्या शरीरामध्ये येतात? सो त्यांचा एक्सपोजर पाथवे हा थ्रू फूड अँड वॉटर आहे मेजरली, कारण एअर पोल्युटंट्स हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून आपल्या ब्रेनमध्ये पोहोचून तिथे न्यूरो इन्फ्लमेशन कॉज करतात. PM2.5चं ॲन्युअल ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेशन हे 5 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब असलं पाहिजे. शहरांमध्ये हेच पार्टिक्युलेट कॉन्सन्ट्रेशन इज मोर दॅन 35 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब. सर्वात जास्त जगातलं पोल्युशन हे आपल्या इंडियामधल्या सिटीजमध्ये आहे. त्याचं नेमकं कारण काय? प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मित्रांनो, आपण रोज चांगलं अन्न खातो, आपण रोज व्यायाम करतो. का? कारण आपल्याला एक छान आणि निरोगी आयुष्य जगायचं आहे. आणि ह्या गोष्टी आपण करू शकतो कारण की करणं आपल्या हातात असतं. पण असा एक घटक आहे जे आपल्या अगदी हाताबाहेर आहे, पण हा घटक आपल्या आरोग्याला फार धोकादायक आहे. कारण हा घटक आपलं शरीर पोखरून टाकतं आणि आतल्यात आपल्याला कुमकुवत करतं. हो, हा घटक आहे पोल्युशन. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे पोल्युशन हा असा घटक आहे जो आपल्या बॉडीमध्ये स्लो पॉयझनचं काम करतो आणि आपलं लाईफस्पॅन म्हणजे आपलं आयुष्यमान कमी करतो. ही अतिशय महत्त्वाची, गंभीर आणि चिंतेची बाब आहे. आणि याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि ह्या विषयावर आज आपल्याकडे तज्ज्ञ, डायनामिक आणि यंग महिला आलेल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे कुमारी सिद्धी शिंगवी. सिद्धी मॅडमने IIT मुंबईमधून MSc एन्व्हायरमेंटल सायन्स आणि इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे आणि सध्या त्या एका मोठ्या कंपनीमध्ये प्रोडक्ट स्टुअर्डशिप आणि सस्टेनेबिलिटी इंजिनियर ह्या पदावर कार्य करत आहेत. चला तर मग सिद्धी मॅडमसोबत गप्पा मारूया, जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर आणि करू आपला हा आरोग्याचा प्रवास. सिद्धी मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या आरोग्याच्या राजमार्गावर. थँक्यू. नमस्कार. माझा पहिला प्रश्न हां. की मी सांगितल्याप्रमाणे रोज चांगलं अन्न घेतो, आपण व्यायाम करतो, तरी पण एक असा घटक आहे हा पोल्युशन ज्याचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करत नाही. तो केला पाहिजे का नको? सो इन टुडेज डे अँड एज, टू रिमेन हेल्दी वी नीड अ हेल्दी एन्व्हायरमेंट अराउंड. आपण विचार केला तर आपण दिवसातून 2 वेळा जेवतो, 7 तास झोपतो, पण 22,000 वेळा आपण श्वास घेतो. सो आपला एन्व्हायरमेंट आणि आपलं हेल्थ यांचं खूप जवळचं नातं आहे आणि म्हणूनच आपल्या शरीराच्या काळजीसोबत एन्व्हायरमेंटची पण काळजी घेतली पाहिजे. आज जगामध्ये 24% मृत्यू हे एन्व्हायरमेंटल कारणांमुळे होतात. म्हणजे प्रत्येक 4 पैकी 1 मृत्यू ही एन्व्हायरमेंटल कारणाने होत आहे. सो एन्व्हायरमेंटल सायन्स आणि मेडिकल सायन्स हे कॉम्प्लिमेंटरी विषय आहेत असं मला वाटतं. मॅडम, लोकांना वाटतं की प्रदूषण फक्त ट्रॅफिकमुळे होऊन जातं, पण असे बरेचसे घटक असे आहेत ज्यांच्यामुळे प्रदूषण आणखीन वाढतंय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके. सो मला हा प्रश्नाचा उत्तर एका कॉन्सेप्टनी एक्सप्लेन करायचं आहे, ते म्हणजे एक्सपोजर. सिम्पल टर्म्समध्ये एक्सपोजर म्हणजे नेमकं काय? एक्सपोजर म्हणजे कुठलाही प्रदूषक आपल्या शरीरापर्यंत कोणत्या मार्गाने, किती प्रमाणात आणि किती वेळा येतोय याला एक्सपोजर असं म्हणतात. आणि आपल्या जन्मापासून आयुष्यभर आपण ज्या केमिकल प्रोडक्ट्स किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्सच्या एक्सपोजरमध्ये येतो त्यांना टोटल एक्सपोझोम असं म्हणतात. अच्छा. सो majorly there are 3 broad exposure pathways. The first one is via air, which goes into our lungs and then into our body. Okay. The second is via water. So this is also a very important and hazardous pathway for us. And the third and the most neglected pathway, which is common around us today, is through consumer products or chemical products. आपण दररोज या तिन्ही एक्सपोजर पाथवेजच्या सामोरे जातो आणि आपल्याला प्रदूषणाचा किती प्रभाव होतोय हे डिपेंड करतं की आपला एक्सपोजर त्या पर्टिक्युलर पोल्युटंटला किती आहे. सो फक्त आउटडोअर नाही तर इनडोअर एअर पोल्युटंट्स आणि इनडोअर हजार्ड्सला आपण किती एक्सपोजर होतोय त्याच्यावर डिपेंड होईल की आपल्याला किती एन्व्हायरमेंटल रिस्क आहे. ओके. मग आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रॅफिकचे एक भाग आहेच, मग आणखीन कुठले कुठले असे भाग असू शकतात की जे आपल्याला आउटडोअर पोल्युशनमध्ये कारणीभूत आहेत? सो आपला असा एक गोड गैरसमज आहे की आपल्याला प्रदूषण फक्त ट्रॅफिकमध्येच मिळतो, पण हे खरं नाही आहे. प्रदूषण आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. जर आउटडोअर एअर पोल्युशनबद्दल बोलायला गेलो तर ट्रॅफिक तर सिंगल मोस्ट
बिग एमिटर ऑफ पोल्युशन आहेच, पण त्याचबरोबर देर आर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज गोईंग ऑन, रोड कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज गोईंग ऑन, देन देर इज coal mining or coal based power plants which are running. There are so many industries which are there today. All of them are emitting a lot of pollution in the form of particulate matter, NO2, SO2, carbon monoxide, volatile organic compounds आणि याचसारखे खूप सारे वेगळे वेगळे प्रदूषक. आणि त्यातला एक पोटंट आणि नवीन जे सामोर येतं आहे ते आहे PFAS, म्हणजे पर फ्लुरो अल्किल सबस्टन्सेस, जे आज एक खूप मोठा गंभीर समस्या आहे आणि त्यावर खूप रिसर्च चालू आहे. थोडं आणखीन आम्हाला ऐकायला आवडेल PFAS बद्दल काय आहे ते. येस, सो PFAS आर ऑल्सो नोन ॲज फॉर एव्हर केमिकल्स, कारण ते आपल्या शरीरामध्ये आयुष्यभर पण राहू शकतात. सो अच्छा. PFAS कुठून आपल्या शरीरामध्ये येतात? सो त्यांचा एक्सपोजर पाथवे हा थ्रू फूड अँड वॉटर आहे मेजरली. सो आता आपण प्लॅस्टिक पोल्युशनबद्दल विचार केला तर प्लॅस्टिक पोल्युशनमुळे खूप मायक्रोप्लॅस्टिक्स तयार होतात आणि त्यातून एमिट होतात हे स्मॉल PFAS पार्टिकल्स. सो दीज आर केमिकल पार्टिकल्स विच आर हॉर्मोन डिस्ट्रप्टर्स और केमिकल डिस्ट्रप्टर्स इन आवर बॉडी, आणि त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लमेशन आपल्या बॉडीमध्ये होतो, ज्याने खूप आजार होतात. म्हणजे PFAS आणि हे पार्टिक्युलेट मॅटर PM हे दोन्ही सेम आहेत का वेगळे आहेत, कसे काय? नाही, सो PFAS हे केमिकल पार्टिकल आहे आणि PM हे पार्टिक्युलेट मॅटर आहे. ओके. सो PM चे दोन मेजर टाईप्स आहेत. एक आहे PM 2.5 आणि दुसरं आहे PM 10. ओके. सो हे दोन पार्टिकल्सचं एरोडायनामिक डायमीटर हा वेगळा आहे. PM 2.5चं डायमीटर 2.5 मायक्रोमीटर्स आहे, वाईल PM 10चं थोडंसं मोठं 10 मायक्रोमीटर्स आहे. PM 2.5 इज एमिटेड फ्रॉम व्हेहिक्युलर एमिशन्स, त्याचबरोबर वेगवेगळे इंडस्ट्रीज आणि डस्ट, धूळ यातून PM 2.5 एमिट होतो आणि आपल्यापर्यंत पोहोचतो. PM 10चं मुख्य कारण आहे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज, रोड किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन. ओके. मग ह्याच्या काही लेवल्स असतील ना, नॉर्मल Yes. किंवा अबनॉर्मल, कशा असतात त्या आणि किती असल्या पाहिजेत नॉर्मली? सो WHO प्रमाणे PM 2.5चं ॲन्युअल ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेशन हे 5 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब असलं पाहिजे. अच्छा. आजकाल शहरांमध्ये हेच पार्टिक्युलेट कॉन्सन्ट्रेशन इज मोर दॅन 35 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब. ओके. सो हे 10 to 12 टाइम्स जास्त आहे आणि ते खूप जास्त हजार्डस आहे. याच प्रकारे PM 10चं कॉन्सन्ट्रेशन WHO प्रमाणे 15 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब असलं पाहिजे, विच हॅज ऑल्सो एक्सिडेड इट्स लिमिट टुडे. मी कालच वाचलं होतं मॅडम की 2024मध्ये द मोस्ट पोल्युटेड सिटीज इन द वर्ल्ड वॉज बिरिनहाट फ्रॉम मेघालय आणि 2025मध्ये इट इज लोणी फ्रॉम गाझियाबाद. म्हणजे सर्वात जास्त जगातलं पोल्युशन हे आपल्या इंडियामधल्या सिटीजमध्ये आलं होते. त्याचं नेमकं कारण काय? सो एअर पोल्युशन हे इंडियामध्ये एक खूप महत्त्वाचा आणि मेजर आज प्रॉब्लेम झाला आहे. आणि आपण दरवर्षी बघतो की आपल्या इंडियाच्या नदन भागामध्ये म्हणजे दिल्ली, गाझियाबाद आणि UP या साईडमध्ये खूप जास्त पोल्युशनमुळे प्रॉब्लेम होतो. गेल्या 2 दशकांपासून हा प्रॉब्लेम दरवर्षी चालला आहे आणि न्यूजमध्ये आपण दररोज बघत असतो. पण याचा सोल्युशन का बरं मिळत नाही आहे? तर एअर पोल्युशनच्या रूट कॉजपर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही आहे. मला तुम्हाला दिल्ली एअर पोल्युशनचा एक्झाम्पल द्यायला आवडेल. दिल्लीमध्ये आपण जॉग्रफिकली बघितलं तर दिल्ली हिमालयन माउंटन्सच्या अलीकडे आहे आणि त्याच्या नॉर्थ वेस्ट साईडला पंजाब आणि हरियाणा हे स्टेट्स आहेत. या स्टेट्सला आपण ब्रेड बास्केट्स ऑफ इंडिया म्हणून पण ओळखतो. हो. सो आपण 1965मध्ये ग्रीन रेव्होल्युशन जेव्हा होत होतं तेव्हा गव्हर्नमेंटनी पंजाब आणि हरियाणाला खूप जास्त इन्सेंटिव्स दिले फॉर प्रोडक्शन ऑफ द क्रॉप्स ऑफ व्हीट अँड राईस. आता हे राईस क्रॉप खूप वॉटर इंटेन्सिव्ह आहे आणि गव्हर्नमेंटचे गोल्स असे होते की आपल्याला फूड सिक्युरिटी हवी होती. सो दे डिड नॉट टेक इन टू कन्सिडरेशन की त्यासाठी आपण किती पाणी वापरतो आहे. आणि या आपल्या एफर्टमध्ये आपण ग्राउंड वॉटर इतपत यूज केलं की त्याची पातळी ही 60 फीटपर्यंतसुद्धा पोहोचून गेलेली होती. आता 2009मध्ये गव्हर्नमेंटला हा एक खूप मोठा प्रॉब्लेम दिसला की ग्राउंड वॉटर लेवल डिप्लीट होतो आहे आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी एक रूल काढला जो म्हणजे
की जून महिन्याच्या अगोदर ते राईसची पेरणी नाही करू शकत बिकॉज राईस रिक्वायर्स अ लॉट ऑफ ग्राउंड वॉटर. तर आता पाऊस पडण्याच्या आधी तुम्ही राईसची पेरणी नाही करणार. तर आता फार्मर्ससाठी एक प्रश्न झाला होता की पेरणी जर आपण जूनमध्ये केली तर त्याचं हार्वेस्ट हे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यामध्ये येणार. तर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा वेळ आहे जेव्हा ते व्हीट किंवा रब्बी क्रॉप्सचं नेक्स्ट पेरणी करतात. बरोबर. सो दे गॉट अ व्हेरी शॉर्ट स्पॅन फॉर देअर हार्वेस्ट सीझन. आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी दे स्टार्टेड पुटिंग देअर फार्म्स ऑन फायर बिकॉज आफ्टर हार्वेस्ट देर आर सम स्मॉल स्टॉक्स ऑफ राईस विच रिमेन इन द फार्म. त्यांना ते रिमूव्ह करायचे असतात बिफोर द नेक्स्ट सीझन ऑफ सोईंग. तर आता त्याला स्टबल बर्निंग असं म्हणतात. आणि या सगळ्या पंजाब आणि हरियाणाचा स्टबल बर्निंगचा स्मोक येतो दिल्ली साईडला, कारण वेस्टर्ली विंड्स फ्लो इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन. आणि नॉर्थ साईडला हिमालय असल्यामुळे त्याची थंड हवेनी दिल्लीच्या वर एक गॅस चेंबर बनून जातो तो, विच इज व्हेरी टॉक्सिक. सो दिल्ली गोज इन टू अ टॉक्सिक गॅस चेंबर झोन. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये पूर्ण प्रदूषण हा साठतो. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की एअर पोल्युशनचा प्रॉब्लेम हा एका पर्टिक्युलर लोकल प्रॉब्लेम नाही आहे, तो रिजनल प्रॉब्लेम आहे. सो आपल्याला पॉलिसीज आणि गव्हर्नमेंटनी असे पॉलिसीज काढले पाहिजे विच वूड सॉल्व्ह द होल प्रॉब्लेम ॲट लाईक गो टू द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम. येस. एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि आपण आता बरंच काही त्याबद्दल बोललो. मग ह्याचं आपल्याला जर सोल्युशन काढायचं असेल तर नेमकं आपल्याला काय करायला लागेल? सो जसं मी बोलले, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हे बऱ्याच वेळा विकेड प्रॉब्लेम्स असे असतात. आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, त्यातून एक नवीनच प्रॉब्लेम बरोबर. निर्माण होऊन गेला, जसं दिल्लीमध्ये झालं होतं. तर आता आपल्याला हे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर त्याचा रूट कॉज बघितला पाहिजे, बरोबर. आणि पोल्युशनचा रूट कॉज हा कधी सुरू झाला यावर आहे. सो 250 वर्षांआधी जेव्हा आपण इंडस्ट्रियल रेव्होल्युशनकडे वळत होतो तेव्हा आपण एक नॅचरल सायकल्सच्या विरोधात असलेलं लिनियर प्रोसेसेसला निवडलं. म्हणजे टेक, मेक, डिस्पोज, दिस वॉज आर ओनली गोल. एन्व्हायरमेंटमधून रॉ मटेरियल्स घेतो, त्याच्यातून प्रोडक्ट्स बनवतो आणि एकदा वापर झाला की आपण त्याला फेकून देतो. मग त्याच्यासोबत काय होतं त्याचं आपलं देणं घेणं काहीच नाही. सो दिस इज आवर माइंडसेट अँड दिस इज द माइंडसेट विच हॅज बीन देअर राईट फ्रॉम द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. तर हे लिनियर माइंडसेट आपल्याला चेंज केलं पाहिजे अँड वी नीड टू शिफ्ट फ्रॉम द लिनियर टू अ मोर सर्क्युलर वे ऑफ प्रोड्युसिंग थिंग्स. सो सर्क्युलर थिंकिंग किंवा सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय, मला तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. एक सिम्पल एक्झाम्पल, आपण सगळे जे आत्ता पुस्तकं वापरतो ते लाकडापासून बनलेले असतात, करेक्ट. लाकडाच्या पल्पपासून हे तुम्ही पेजेस बनवतात, त्याच्यावर वेगवेगळे डाईज यूज करून आपण इंकनी ते प्रिंट करतो आणि आपल्यापर्यंत ते येतं. आपला एकदा वापर झाला की आपण त्याला रद्दीमध्ये देऊन टाकतो. त्यानंतर त्याचं किती रिसायकलिंग होतं, किती रियूज होतो किंवा काय होतं हे आपल्याला काहीच माहिती नाही. आता आपण समजूया, अज्युम करूया की आपण रिसायकल्ड पेपर यूज करायला सुरू करू. तर आपल्याला असं वाटेल दॅट वी आर फुलफिलिंग आवर पार्ट ऑफ द ड्युटी यूजिंग रिसायकल्ड पेपर अँड दस वी आर सेविंग आवर एन्व्हायरमेंट, सेविंग ट्रीज. हे ॲक्च्युली सोल्युशन नाही आहे. जेव्हा आपण रिसायकल्ड पेपर वापरतोय तेव्हा त्याची लाईफ ॲक्च्युली कमी झालेली आहे. पेपरची रिसायकलिंग कपॅसिटी is not very high. It can just be recycled for 2 or 3 times. After that, it will wear off very easily. आणि as it is being printed using very toxic inks, ज्यामध्ये खूप टॉक्सिक डाईज आहेत, तर त्याचं रिसायकलिंग करताना ते टॉक्सिक डाईज त्याच पेपरमध्ये पुन्हा जाऊन नेक्स्ट रिसायकल्ड पेपर पण टॉक्सिकच बनतोय. सो दिस इज नॉट हेल्पिंग ऑर सॉल्विंग द प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सिस्टमिक डिझाईन इनोव्हेशनला निवडलं पाहिजे. तर तुम्ही विचार करा की ह्याचं सोल्युशन काय असू शकतो. युजिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया टू रीड. सो दिस इज अ व्हेरी फ्युचरिस्टिक ॲन्सर. खूप लोकांना ॲक्च्युली टँजिबल बुक्स वाचायला आवडतात. तर ह्याचं सोल्युशन काय. सो द सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम कॅन बी मेकिंग ऑफ बुक्स युजिंग पॉलिमर्स ऑर प्लॅस्टिक्स. म्हणजे पॉलिप्रोपायलिन सारखे जे पॉलिमर्स आहेत ते आपण यूज करू शकतो बुक्स बनवण्यासाठी. नाव यू वुड से दॅट दिस इज ॲक्च्युली अगेन्स्ट द एन्व्हायरमेंट. वी आर युझिंग प्लॅस्टिक्स, राईट. वी आर गोईंग बॅक टू द प्लॅस्टिक्स टू मेक द बुक. बट नो, ॲक्च्युली यू आर
इम्प्रूव्हिंग द प्रोसेस हिअर. कारण जेव्हा तुम्ही एका मोनो मटेरियलनी कुठलाही प्रोडक्ट बनवताय, म्हणजे आता ही बुक फक्त पॉलिप्रॉपिलिनच्या वेगळ्या वेगळ्या ग्रेड्सनी, म्हणजे बाहेरचं कवर तुम्ही एक हायर ग्रेड यूज केलं, आतले पेजेस तुम्ही एक पॉलिप्रोपायलिनचा लोअर ग्रेड यूज करून ही बुक बनवली आहे आणि वॉटर बेस्ड इंकचा वापर करून ह्याला प्रिंट केलेला आहे. सो या बुकची ड्युरेबिलिटी वाढली, लाईफ स्पॅन वाढला आणि वन्स यू हॅव फिनिश रीडिंग द बुक इट विल बी व्हेरी इझिली रिसायकल्ड बॅक. कारण हे जे वॉटर बेस्ड इंक आहे ते फक्त अल्कलाईन पाण्याने हीट केल्याने ते सेपरेट आउट होऊ शकतं. म्हणजे इंक आणि पॉलिमर हे सेपरेट झालं की तो पॉलिमर हिटिंगच्या प्रोसेसने तुम्ही किती पण वेळा एक नवीन पुस्तक बनवून त्याच्यावर नवीन कंटेंट प्रिंट करून खूप युजर्सपर्यंत तुम्ही सेम मटेरियल पोहोचवू शकता इन बेटर क्वालिटी, मोर ड्युरेबिलिटी अँड बेटर वेज. सो अशा प्रकारे जर आपण इनोव्हेटिव्ह थिंकिंग केलं आणि पूर्ण प्रोसेसला रिडिझाईन केलं तरच आपण असे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करू शकतो. ह्यांचे सोल्युशन्स असे स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे. यू नीड टू इनोव्हेट टू फाइंड solutions and you need to shift to a circular mindset where it is in sync with the nature. कारण आपल्या नेचरमध्ये वेस्ट असं काही तयार होत नाही. कुठल्याही एका प्रोसेसचं आउटपुट इज अन इनपुट फॉर द नेक्स्ट प्रोसेस. हे तुम्ही सांगितलं टॉक्सिक लेवलला असं पोचलेलं आहे. इट इज नोन अ सायलेंट किलर. पोल्युशनला पण आपण सायलेंट किलर म्हणतोय. त्या पोल्युशनमुळं आपल्या बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात? ओके, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्सनी आपल्याला लगेच त्याचे परिणाम दिसत नाही. लो क्रॉनिक एक्सपोजरमुळे आपल्याला खूप भयानक बिमाऱ्या नंतर आपल्या वयाच्या नंतरच्या काळी होतात. सो आपण ऐकलं असेल की आजकाल ॲस्थमा, COPD, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स यासारख्या आजारांचा नंबर खूप जास्त वाढलेला आहे. डॉक्टर अरविंद कुमार जे भारतातले एक खूप तज्ज्ञ लंग सर्जन आहेत, त्यांनी असं प्रेडिक्ट केलं आहे की पुढच्या 20 वर्षामध्ये लंग कॅन्सर विल बी द सिंगल मोस्ट कॉज ऑफ डेथ ऑर द मेजर कॉज ऑफ डेथ इन द कमिंग 20 इयर्स. असं का बरं? तर लंग कॅन्सर होण्याचं मुख्य कारण हे स्मोकिंग असं मानलं जायचं सम इयर्स बिफोर. बरोबर. बट टुडे दिस डिफरन्स हॅज नो लॉंगर एक्झिस्टेड. Both smokers and non-smokers are equally exposed to the risk of lung cancer because of environmental pollution. बरोबर. आणि आपण जन्मल्यापासून जर इतक्या कॅन्सरस आणि टॉक्सिक एअरमध्ये श्वास घेतला तर आपल्याला वयाच्या 20 आणि 25व्या वर्षीच लंग कॅन्सर कसा काय नाही होणार? कारण कुठलंही कॅन्सर डेव्हलप होण्यासाठी एक 20 ते 25 वर्षांचं एक्सपोजर त्या टिश्यूला लागतो. सो आजकाल प्रीमॅच्युअर लंग कॅन्सर डेव्हलप होण्याचे रेट खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. WHO एक बॉडी आहे, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर, यांनी PM2.5ला ग्रुप 1 कार्सिनोजेन म्हणून क्लासिफाय पण केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच आउटडोअर एअर पोल्युटंट्सला याच ग्रुप 1 कार्सिनोजेन, जे खूप डेंजरस कार्सिनोजेन्स आहेत, यामध्ये क्लासिफाय केलेलं आहे. मी असं ऐकलं आहे की ह्याचा पोल्युशनचा इफेक्ट इवन ऑन न्यूबॉर्न बेबीज म्हणा किंवा प्रेग्नंट मदर्समध्ये पण होतो. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? So yes, so air pollution is not only affecting us, it is going to come to your children as well. आणि children आणि pregnant women are more vulnerable to air pollution and other types of pollution. लहान मुलांमध्ये जेव्हा हे प्रदूषक आपल्या लंग्सपासून ॲल्व्हिओलायपर्यंत पोहोचतात तेव्हा ते ब्लड वेसल्स वाया संपूर्ण शरीरामध्ये पोहोचू शकतात आणि देन देअर दे कॅन कॉज डिफरंट टाईप्स ऑफ डिसऑर्डर्स. लहान मुलांमध्ये आजकाल तुम्ही बघत असाल की खूप जास्त हायपर ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे. ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, IQचा लॉस होतो आहे. त्याचबरोबर लहान वयातच त्यांना ओबेसिटीसारखे पण आजार होत आहेत. सो याचं कारण फक्त स्क्रीन टाईम असं आपण मानतो, पण याचं कारण एअर पोल्युशनसुद्धा आहे. कारण एअर पोल्युटंट्स हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून आपल्या ब्रेनमध्ये पोहोचून तिथे न्यूरो इन्फ्लमेशन कॉज करतात, ज्यामुळे असे आजार नंतर निर्माण होतात. हो. खूपच भयानक परिस्थिती आहे. आपण म्हणजे जेवढं इझी समजतोय किंवा आरामात चाललंय सगळं, कुठेतरी त्याला एक रूट कॉजला करून त्याला काहीतरी सोल्युशन काढणं फार गरजेचं आहे. अजून एक डोक्यात होतं माझ्या, आपण मगाशी PM बद्दल बोललो, पार्टिक्युलेट मॅटर 2.5 वगैरे. एक अजून एक आहेच एअर क्वालिटी इंडेक्स, AQI. करेक्ट. ती काय असते नक्की? सो
AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. हे सामान्य माणसांना आपल्या आजूबाजूची हवा कशी आहे आणि किती क्लीन आहे हे समजण्यासाठी IIT कानपूरनी हा फॉर्म्युला काढला होता, विच मेजर्स अराउंड 6 to 8 टाईप्स ऑफ मेजर एअर पोल्युटंट्स प्रेझेंट अराउंड अस. हे कंटिन्युअसली मॉनिटर केल्यानंतर ते एक इंडेक्स तयार करतात, ज्याला आपण AQI असं म्हणतो. तर आता AQI आपण कसा समजून घेतला पाहिजे? AQI इंडेक्स जर 0 to 50च्या रेंजमध्ये असेल, देन इट इज कॉल्ड ॲज गुड एअर क्वालिटी अँड डिनोटेड बाय द कलर ग्रीन. अच्छा. जर AQI 50 आणि 100च्या मध्ये असेल, इट इज कॉल्ड ॲज सॅटिस्फॅक्टरी एअर क्वालिटी अँड डिनोटेड बाय अ कलर ऑफ येलो. इफ दिस AQI इज between 100 to 200 range, then the quality of air is moderate and denoted by an orange color. आता ही हवा आपल्यासाठी इतकी पण चांगली नाही आहे. If the AQI is beyond 300 and lies in the range of 300 to 400, then this is poor air quality and bad for our health, which is denoted by an red alert. आपण जे ऐकतो रेड अलर्ट आहे म्हणजे AQI 300च्या 400च्या रेंजमध्ये आहे. मग आता 400पेक्षा जास्त असेल तर 400च्या 500च्या रेंजमध्ये ह्याला पर्पल कलरनी डिनोट करतात आणि व्हेरी पुअर एअर क्वालिटी असं सांगतात. आणि जर 500च्या वर असेल देन इट बिकम्स व्हेरी सिव्हिअर एअर क्वालिटी आणि या हवेमध्ये तर बाहेर बिलकुलच पडलं नाही पाहिजे आणि ह्याला मरून कलरनी डिनोट केलं जातं. परिस्थिती खरंच भयानक आहे. या पोल्युशन नावाच्या राक्षससोबत जर आपल्याला डील करायचं असेल तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठले कुठले छोटे मोठे बदल करायला हवेत? तुमचं त्यावर काय मत आहे? सो खरंच एअर पोल्युशन हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, पण त्याला मात करण्यासाठी आपल्याकडे छोटे छोटे सोल्युशन्ससुद्धा आहेत जे आपण आपल्या पर्सनल लेवलवर इम्प्लिमेंट करू शकतो. तर सर्वात पहिले तर जेव्हा आपण ट्रॅफिकमधून प्रवास करतो आहे तेव्हा आपण N95 मास्कचा वापर करू शकतो. पण हा मास्क आपल्याला नीट फिटिंगमध्ये घातला पाहिजे, कारण जर तो इथून लूज असेल तर 50% एअर जर बाहेरूनच आली अनफिल्टर्ड देन इट इज ऑफ नो यूज. Also, you should keep in mind that you should not wear this mask while doing heavy exercise or walking, because then you will suffocate inside the mask, which is even more worse than walking in the polluted air outside. So अशा प्रकारे N95 मास्क तुम्हाला ट्रॅफिकपासून तर सेव्ह करू शकतो. आता दुसरा बदल तुम्ही हा करू शकता की तुमचा पोश्चर करेक्ट केला पाहिजे. आपली बॅक नेहमी सरळ असली पाहिजे आणि आपले शोल्डर्स नेहमी बॅकवर्ड्स असले पाहिजे किंवा ओपन असले पाहिजे. त्याने आपली लंग्सची कपॅसिटी वाढते आणि आपल्या लंग्सच्या फुल कपॅसिटीने आपण ब्रीद करतो. सो हे एक खूप इम्पॉर्टंट बदल आहे आणि त्याच्यानी आपला हेल्थ बेटर होऊ शकतो. अशाच प्रकारे आपल्याला ब्रीदिंग एक्सरसाइजेस केल्याने पण बरेच फायदे होतात. अनुलोम विलोम, प्राणायाम आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहेत आणि याची प्रॅक्टिस आपल्याला रोज केलीच पाहिजे. आपण विचार करतो की सकाळी आपण व्यायाम करून शरीर बनवू शकतो, मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक. येस, पण ॲक्च्युली आपण जेव्हा सकाळी बाहेर पडतो, एस्पेशली शहरांमध्ये जेव्हा आपण सकाळी बाहेर पडतो तेव्हा रात्रीच्या थंड हवेमुळे जे सगळे पोल्युटंट्स असतात ते जमिनीच्या जवळ आलेले असतात आणि सकाळी 5, 6, 7 वाजता जेव्हा आपण बाहेर जाऊन एक्सरसाइज करतो तेव्हा आपण हेच पोल्युटंट्स ॲक्च्युली ब्रीद करून आपल्या शरीरामध्ये टाकतो आहे. सकाळच्या वेळेमध्ये जर तुम्ही एक्सरसाइज करायला रोड साईड किंवा एका पोल्युटेड प्लेसमध्ये एक्सरसाइज करताय जिथे AQI 200पेक्षा जास्त आहे तर तुम्ही तुमच्या शरीराला मदत करत नाही आहात. पण जर तुम्ही कुठल्या तरी बागेत जाऊन किंवा कुठल्या तरी ग्रीन स्पेसमध्ये जाऊन एक्सरसाइज केली तर ते सेफ आहे. बरेच वेळा घरी एअर प्युरिफायर वापरलं जातात, मग ते कितपत योग्य आहे, वापरायचं का नाही वापरायचं? सो एअर प्युरिफायरचा वापर हा आपली नीड बघून केला पाहिजे. जर घरामध्ये वृद्ध माणसं असतील किंवा अस्थमा पेशंट्स असतील, बाकी इतर आजार असलेले पेशंट्स असतील जे एअर पोल्युशनला जास्त वल्नरेबल आहेत, तर घरातलं AQI 50च्या आत मेंटेन करण्यासाठी आपण एअर प्युरिफायरचा वापर नक्कीच करू शकतो. पण हा एअर प्युरिफायर निवडताना आपण HEPA फिल्टर असलेला एअर प्युरिफायर निवडला पाहिजे आणि एअर प्युरिफायर निवडताना त्याची कपॅसिटी किती आहे हे पण बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या रूमच्या साईजनुसार 2/3 ऑफ आर रूम्स कपॅसिटी शुड बी द कपॅसिटी ऑफ द एअर प्युरिफायर. सो हे दोन एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे एअर प्युरिफायर लावताना लक्षात घेतले पाहिजे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट,
एकदा एअर प्युरिफायर लावलं की आपल्याला असं वाटतं दॅट वी आर सेफ अँड आर जॉब इज डन देअर, बट इट डज नॉट एंड देअर. एअर प्युरिफायर लावल्यानंतर त्याचं मेंटेनन्ससुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एअर प्युरिफायर आपल्या रूममधली हवा जेव्हा सर्क्युलेट आणि रिसर्क्युलेट करतं तेव्हा हवेतलं सगळं प्रदूषण त्याच्या हिपा फिल्टर्समध्ये क्लॉग होतो आणि आफ्टर सम टाईम यू नीड टू चेंज दिस हिपा फिल्टर, अदरवाईज एअर प्युरिफायर विल ॲक्च्युली गिव्ह आउट बॅड एअर ऑर पोल्युटेड एअर इन युअर रूम. सो त्याचं मेंटेनन्स पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही महाग एअर प्युरिफायर निवडलं असं समजून की ते जास्त इफेक्टिव्ह आहे पण त्याला मेंटेन नाही केलं देन इट इज ऑफ नो नो यूज. यूज. ओके, खूपच छान चालला आपला एपिसोड मॅडम. मला एक थोडेसे प्रश्न माझ्याकडे एक रॅपिड फायर राऊंडचे आहेत, चालेल. ते तुम्हाला मी आता विचारणार आहे. त्याचं उत्तर एक थोडक्यात तुम्हाला द्यायचं आहे. माझा पहिला प्रश्न, हां. पावसाळ्यात पोल्युशन कमी किंवा जास्त असतं का? हो, पावसाळ्यामध्ये पोल्युशन नक्कीच कमी असतं. तुम्ही आत्ता बघितलं असेल पाऊस झाल्यानंतर मुंबईचे जे फोटोज दिसत आहेत, दिल्लीचे जे फोटोज दिसत आहेत की हवा एकदम शुद्ध झाली आहे. कारण पावसामुळे सगळे प्रदूषक हे सेटल होऊन जातात आणि AQI इंडेक्स बेटर होतो किंवा कमी होतो. वाहनांच्या धुरांपेक्षा कन्स्ट्रक्शन डस्ट ही जास्त धोकादायक आहे का? सो हा एक इम्पॉर्टंट मिसकन्सेप्शन किंवा क्वेश्चन्स लोकांना असतो. तर वाहनांच्या धुरामध्ये असतं कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. हे वेगवेगळे पोल्युटंट्स आपल्या शरीरात जाऊन वेगळे आजार निर्माण करतात. वाईल कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज एमिट अ लॉट ऑफ पार्टिक्युलेट मॅटर, PM10 मेजरली कन्स्ट्रक्शनमधून येतो आणि हे आपल्या शरीरामध्ये वेगळे वेगळे आजार निर्माण करू शकतो. पण कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजमधलं PM10 हे आपल्या शरीरामध्ये जाताना नॅचरल बॅरियर्सने बरेच वेळा फिल्टर आउट होऊ शकतो. सो PM10 इज नॉट दॅट पोटंट विच कम्स आउट ऑफ construction activities. Yes, you cannot say that one is better or less dangerous than other. Both are Both are equally dangerous. dangerous and can cause different types Okay. of disorders. N95 मास्क किंवा तो साधा 3-ply मास्क असतो तो, विच इज मोर बेटर? सो माझ्याप्रमाणे N95 मास्क तुम्हाला भरपूर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करू शकतो. कारण त्यातले जे फिल्टर्स आहेत ते फक्त एअर पोल्युटंट्स नाही तर आजूबाजूला असलेले बॅक्टेरियल कंटॅमिनंट्सला पण फिल्टर आउट करून देतात. ओके, So N95 mask will give you good protection to both air pollution as well as virus and bacteria around us. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच सिद्धी. बरंच काही आज आपण नॉलेज शेअर केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आज आमच्या प्रेक्षकांनी कळल्या असणार आहे. तर मंडळी, आज आमचा पहिला एपिसोड संपलेला आहे आणि आपण बऱ्याच गोष्टी आज सिद्धी मॅडमकडनं जाणून घेतलेलं आहे की पोल्युशन कशामुळे वाढतो आहे आणि ते पोल्युशन कमी करण्यासाठी आपण कुठले कुठले उपाय केले पाहिजेत. कारण की हा सायलेंट किलर तुम्हाला कधी किल करेल हे सांगणं फार अवघड आहे. तर बघत राहा आपला आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया सिद्धी मॅडमसोबत पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. थँक्यू मॅडम सो मच फॉर युअर Thank you. नॉलेज. Thank you for inviting me and giving me this opportunity to speak to the audience and reach to your audience through this channel. थँक्यू सो मच. Yeah. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.